तेवढ्या संक्रांतीचा सण आलाय. संक्रांत कधी येते, कशावर येते, कुणाला माहित असतं? तुम्हाला माहित असतं का? मग बोला ना. ब्राह्मणाला माहित असतं. सकाळीच उठला, स्नान झालं, पंचांग उघडलं, पाहतो तर काय आज संक्रांतीचा सण आहे. रावलच नाही त्याला. तो म्हटला पहिलीचा मेकअप कसा झाला तो बघून येतो. म्हटला नवीनच संक्रांत म्हटला, तिची कोणती साडी घातली जरा बघूनच येतो. म्हटला 2 पायऱ्या चढल्या, 3ऱ्या पायरीवर पाय देणार. खालची पत्नी पळतच आली, त्याचं तंगड धरलं. माझ्याकडचा महिना चालू आहे, वर जाऊ देणार नाही. वरची मोबाईलच्या नादात पळत आली, वरच्यावर ब्राह्मणाची शेंडी धरली. ती वर वळते, ही खाली वळते, ती वर वळते. खालची जरा तब्येतीने बरी होती बर का डोले महाराज. असा खटका महाराज, असा झटका मारला, एका झटक्यात ब्राह्मण खाली आला. जसा खाली आला तशी त्याच्या वरून बसली खालची पत्नी. तेवढ्यात एक शेजारचं येडं आलं आणि त्या ब्राह्मणाला म्हणतंय, ओ ब्राह्मण देवता, आज संक्रांत कशावर आहे? तो म्हटला दिसाना का माझ्या छाताडावर बसली. म्हणे आज काय खाणार आहे? दिवसभर दोघीचा मार खाणार आहे, बाकी काही खाण्यासारखं नाही. असा संसार आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. पाहता जवा पडे दुःख पर्वत आहे ओढे. म्हणून देवा विनंती आहे, संसार व्यसनी पडवणे दी. मग काय पडवणे दी? अभंगाचं 2रं चरण. नामस्मरण. टाळ्या वाजवल्यामुळे आपल्या शरीरातले हार्मोन्स मोकळे होतात. बीपी, शुगर, थायरॉइड यासारखे रोग होत नाही. कमीत कमी इतर ठिकाणी वाजवता येत नाही. वाजवत काय गोड आवाज आहे. महाराजांना आवाज द्या बरं का, नाही तर ते उद्या आवाज बसून जाईल त्यांचं. मग साध आहे का एखादं अवघड आहे काम. नामस्मरण घडो, संत समागम, नामचिंतन घडो. मला ध्यात आहे, नामचिंतनामध्ये जो आनंद आहे तो विश्वात कशातच नाही. सर्व सुखले आलो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो तुकोबाराय म्हणतात. केव्हा? नामचिंतन घडल्यानंतर. कीर्तनामध्ये देह विवर्जित अवस्थेमध्ये जेव्हा आपण बसतो तेव्हा आपल्याकडून सहज नामचिंतन घडल्या जातं. इतरही ठिकाणी अगदी स्मशानात जरी बसलात तुम्ही, नामचिंतन केलं तर तुमच्या हेही लक्षात राहणार नाही की आपण स्मशानात आहोत. नामचिंतनाची ताकद अशी आहे. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायणा. पाषाणाला सुद्धा पाहणा फोडण्याची ताकद या नामचिंतनामध्ये आहे. श्रीमद भागवतामध्ये गोड कथा आहे. ब्राह्मणाची पोरे एक खेळाशी भ्याले, कापत कापत बाहेर आले. ते नागवेची पळून गेले रे. आणि ते शुकदेवजी महाराज होते. जेव्हा पळाले आणि व्यास मुनी त्यांच्या पाठीमागे आवाज देत होते, त्यावेळेस ते पाषाण दगड सुद्धा ओ देऊ लागले. पाझर फोडण्याची ताकद जर कशामध्ये आहे तर ते भगवंताचं नामचिंतन आहे, नामस्मरण. स्वतः संत नामचिंतन करतात आणि मग लोकांना सांगतात तुम्ही पण करा. याच देही गडे देवाचे भजन. काय होतं? अगदी स्वतः करावं
स्वतःच्या आचरणात आणावं आणि मग लोकांना सांगावं. ते बरं जातं ना, ते बरं जातं. हा, आपली सुनबाई आपण हाणून मारून घराच्या बाहेर काढली, लोकांना सांगायचं का सुनबाईला व्यवस्थित नांदवा, ऐकायला जर बरं वाटत नाही. स्वतः आचरणात आणावं आणि मग लोकांना सांगावं. एका जणाने गावचे लोक गोळा केले आणि चव्हाट्यावर ओट्यावर उभा राहिला गावाच्या मधोमध आणि भाषण द्यायचं म्हणू लागला. मला भाषण करायचंय. लोकांनी विचारलं कोणत्या विषयावर करायचंय. तो म्हटला व्यसनमुक्तीचं भाषण आहे. लोक म्हटले काही हरकत नाही, ऐकतो आम्ही, पण अगोदर तुमची उतरू द्या आणि मग भाषण द्या. तुमच्या लक्षात येतंय ना? मग ठीक आहे. स्वतः आचरणामध्ये परमार्थाय तुकोबरायांच्या आणि मग लोकांना सांगतात. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. रजनी हाची धंदा रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळे दैवत हे. पत्नी अन्न करता गेली तरी तुकोबाराय म्हणतात बरे झाले देवा निघाले दिवाळे. पण एकदा जिजाबाई भांडू लागल्या, आईसाहेब भांडू लागल्या. महाराज संसार काही एकट्याचा आहे को? संसारामध्ये एकाचं मीठ आणि दुसऱ्याचं पीठ असेल तेव्हा संसार होतो. महाराज काहीतरी लक्ष द्या. आपली शेजारी 2 नथी घालून माझ्या समोरून जाते, काय जीव म्हणत असेल माझा. संसार दोघांचा आहे. महाराजांच्या लक्षात आलं आज काहीतरी काम सांगण्याचं निवेदन चालू आहे. काय काम आहे हे बघा महाराज. देहू जवळ नवला कुंभरे गाव आहे. आज तिथला बाजार आहे. अगदी मिरच्याचं पोत उचला आणि जा बाजाराला, हातभार लागेल संसाराला. आणि एकही मिरची परत आणायची नाही महाराज. आज भंडारा डोंगरावरती जायचं नाही, आज घोराडेश्वर डोंगरावरती जायचं नाही, आज बाजाराला जा, जा बाजाराला. काय आज्ञाधारक नव्हते तुकोबाराय, पण शास्त्रामध्ये स्त्रीहट्ट मोठा सांगितलेला आहे. उचललं पोत, बैलगाडीमध्ये टाकलं, निघाले. ठरवलं आज भंडाऱ्यावरती भजन करायचं होतं, पण काही हरकत नाही बाजारात भजन करू. हरीच्या दासा तिथं भजन करतायत, चाललो बाजाराला. महाराज पोत उघडं करून ठेवा, उगाच भजन कराल तर लोकांच्या लक्षात येणार नाही तुमच्याकडे मिरच्या विकायला आहे म्हणून. काही हरकत नाही. आले बाजारामध्ये, मिरच्याचं पोत उघडं केलं, डोळे झाकले आणि भजनाला सुरुवात झाली. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे बाजारामध्ये चालू आहे. डोळे झाकलेले आहेत. बाजार आहे, शेवटी मायेने भरलेला बाजार आहे. त्या बाजारामध्ये हौसे नवसे इकडं पण आहे. ते गवशे आले 4-5 जण. एवढे असेच माळशिरस गावी डोळे झाकले होते तर सकाळी उघडले होते तुकाराम महाराजांनी. म्हटले मग डोळे झाकलेलेच आहे. म्हटले अरे ज्याचा डोळा उघडा असेल त्याचा सुद्धा एखादा बटाटा कांदा वांग उचललं जातं. यांनी तर डोळेच झाकून घेतले. उचलायला काही हरकत आहे का? बऱ्याच जणांचे वांगेही चोरीला जातात. काटे असून सुद्धा वांगे चोरीला जातात. तुकाराम महाराजांचे डोळे झाकलेले आहेत. ते
2-4 जण आले, म्हटले आपल्याला मिरच्या पळवायच्या आहेत. चौथा म्हटलं तुम्हाला तिघायला घ्यायच्या तर घ्या, पण माझ्या पत्नीने मला मिरच्याचे पैसे दिलेत, मी विकत घेणार आहे. हे 3 जण म्हटले ते पैसे संध्याकाळच्याला राहू दे. घेतल्या मिरच्या 4 जणांनी, अर्ध पोतं रिकामं केलं, राहिलं अर्ध पोतं. नंतर शांती नावाची बाई आली, नाव फक्त शांती, घरात एक दिवस शांती नाही, रोज भांडण आणती. ती तिथं आली. आता ती म्हटली यांनी एवढ्या एवढ्या करून नेल्या, मला काय एवढ्या नेऊन जमणार नाही. म्हटले का? मला 11 पोर आहेत. मला नाही. शांताबाईला 11 पोर आहेत. आणि पूर्वी असायचंय असं, हम दो हमारे किती, पण पूर्वी असं होतं. आता असं आहे हम दो हमारे दो. काही दिवसांनी असं असणार आहे हम दो हमारा कोई नहीं है, हम अकेले है, घर में 2 कुत्ते हैं, उनकी सेवा करनी पड़ती है. कुत्रे चालतात, मायबाप चालत नाही. भरपूर लेकरं त्या बाईला. पूर्वी राजवाडा भरलेला असायचा बघा. एक बाई बसमध्ये प्रवास करू लागली, कडेवरती लेकरू होतं. कंडक्टरनी पाहिलं, आसाराम महाराजांनी त्याची दया आली त्याला. मावशी एक काम कराय बघा, मी उभा राहतो, तुम्ही माझ्या सीटवरती बसा. कंडक्टर उभा राहिला आणि ती मावशी लेकराला घेऊन सीटवरती बसली. कंडक्टर उभा राहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं मावशीचं एक लेकरू नाही. म्हटले मग आणखी 4-5 लेकर आहेत मावशीचे, हे एक धरून मागचे 5, किती झाले? राग आला त्याला. मावशी 60 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे, कळत नाही का तुम्हाला? एवढे लेकर बरोबर आणतात का? यातले अर्धे तरी घरी ठेवायचे ना, यातले निम्मे तरी घरी ठेवायचे ना. ती म्हटली मेल्या, हे अर्धेच आहेत. अर्धे घरी. तुमच्या लक्षात आलं? डजनानेच कार्यक्रम असायचा. शांताबाई तिथं आली, उचललं पोतं, गेली घरी. पाहिलं डोळे उघडून तुकोबारायांनी, एकही मिरची शिल्लक राहिली नाही. जिजाबाईंनी सांगितलं होतं एकही मिरची परत आणायची नाही. घरी जायला काही हरकत आहे का? निघालं पाहिजे ना घरी. घरी आले, रिकामं पोतं पाहिलं जिजाबाईंनी, फार आनंद झाला. महाराज रोज असाच हातभार लावत जा, रोज असंच काम करत जा महाराज, असंच काम करत जा. महाराज म्हटले काही हरकत नाही, तुम्ही सांगाल तसं. भूक लागली असेल जेवायला बसा. तुकोबाराय जेवायला बसले, पहिला घास घेतला, तोंडात टाकणार. बाईचा स्वभाव आहे. किती टाइम लागणार आहे कीर्तनाला? लवकर येता का नाही? स्वभाव आहे. महाराज काय किलोनी गेल्या मिरच्या, किती पैसे आले महाराज? महाराज म्हटले पैशाचं कुठं ठरलं होतं का आपलं? पैशाचं ठरलं होतं का? रुपया आणला नाही, तशाच मिरच्या गेल्या. कपाळाला हात लावला, देवा वाटोळं झालं. गरिबीचा संसार आहे माझा. पण कुठं गेला तुमचा देव? ज्यावेळेस एखादा वारकरी, निष्ठावंत वारकरी देवाचं भजन करतो आणि त्याच्यावरती संकट येतं, लोक म्हणतात आता कुठं गेला देव? सांगू सज्जना हो, ज्यावरती संतांवरती, भक्तावरती जेव्हा संकट येतं, साक्षात भगवंत येत असतो. मागे पुढे उभा राहे सांभाळ. देवाने दुसऱ्या दिवशी तुकाराम महाराजांच्या दासाचं रूप घेतलं. देव दास आहे का? देव दास आहे? देव बॉस आहे. त्या बॉसने जर ठरवलं जग बंद करायचं, 1 मिनिटात लॉकडाऊन. बरोबर आहे ना? 1 मिनिटात लॉकडाऊन. पण तो जगाचा बॉस तुकाराम महाराजांचा दास झाला. परमार्थाचा उच्चांक आहे. दुसऱ्या दिवशी दास होऊन त्या गावामध्ये ज्यांनी मिरच्या पळवल्या त्यांच्याकडून पैसे घेतले. शांताबाईचा नंबर आला. शांताबाई नुसतं नाव शांती नव्हतं तर भांडकुदळ होती ती. भांडकुदळ आणि भांडखोर, त्यातलं खोर आणि यातली कुदळ. अवघड आहे, अवघड आहे. ती म्हटली मी पैसे देणार नाही. देव म्हटला साधा दास नाही, चतुरा तो शिरोमणी, पूर्ण लावण्याची खाणी. साधा सुद्धा दास नाहीये, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. मारणारा तोय, तारणारा तोय. त्याचं भजन करायला काही हरकत आहे का? नामस्मरण घडो. सगळ्यांनी दोन्ही हात वरती घ्या. नॉर्मल विकू द्या दादा याला फक्त आता. हॅलो. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम,
विठोबार एकच जाऊबाई जर घरामध्ये असेल आणि दुसरी जर सुंदर करून आणली तर ती तिच्या नावाने खड्या फोडते. आमच्या परमार्थाचं वैभव पहा. ईर्ष्या नाहीये, ईर्ष्या नाहीये, प्रेम आहे. एका वारकऱ्याने, एका कीर्तनकाराने, एका अभ्यासू व्यक्तिमत्वाने आमच्यासारख्या पामराचं स्वागत करावं. उजळले भाग्य. आता माणूस किती मोठा होऊ द्या, जळकी प्रवृत्ती मनात नसली पाहिजे, मोठा होतो माणूस. मी एक वाक्य कीर्तनामध्ये नेहमी सांगत असते, ज्या माणसाला मोठं व्हायचं असेल, ज्या माणसाला मोठं व्हायचं असेल त्या माणसाने नम्र असावं, नम्री नसावं. हे सद्गुणच माणसाला पुढे नेतात. नामस्मरण घडो, संत समागम, पाऊगाची भ्रम नको देव. संतांच्या संगतीमध्ये परमार्थ घडला जातो, दुर्जनाच्या संगतीत घडत नाही. पतन उद्धार संघाचा. तुमचं पतन करून घ्यायचंय की तुमचा उद्धार करून घ्यायचाय हे संगतीवर अवलंबून आहे. मित्र बनवत असताना त्या मित्राकडे श्रीमंती नसेल तरी चालेल, पण विचाराची श्रीमंती असावी. वा वा, क्या बात. महाराज, क्षेत्र कोणतंही असू द्या, क्षेत्र कोणतंही असू द्या, मित्र मळका असला तरी चालेल, मित्र जळका नसावा. जळकी माणसं मातीतच घालतात. मित्र भगवान श्रीकृष्णासारखा असावा, द्वारकाधीश आहे. गर्व नाही, द्वारका सोन्याची आहे तरी सुद्धा. मित्र सुदामजी सारखा असावा. 18 विश्व दारिद्र्य आपल्या घरामध्ये, गरिबीची लाज वाटत नाही. मित्र चांगला असावा. मूर्खस्य गात्रानी वर्धंती किंतुम तेषाम ज्ञानम न वर्धंती. काही क्षणाची जरी मूर्खाची संगती लाभली तर माणसाचं पतन होतं, त्याच्यामध्ये पतन होतं. गाणाऱ्याची संगत करा. पहिल्या वर्षी लोक म्हणतात तुमचे टाळकरी आणा. 4-5 वर्षाने जर गाणाऱ्याची गावकऱ्याने संगत केली तर त्याच गावातले लोक म्हणतात आमचे 10-5 टाळकरी तयार झाले, फक्त गायकच आणा. बरोबर आहे ना? गाणाऱ्याची संगत केली की लोक गायक होतात. पिणाऱ्याची केल्यावर देहीचं बी देही भोगू दशा. कळत नाही ना, कळत नाही. कधी कधी एखादा जर गटारात पडला आणि डुकराचं शेपूट हातात आलं, त्याला वाटलं बायकोची वेणीची की काय. तो म्हणला मी तर पडलोच होतो, पण तू पण पडलीच का म्हटला येऊन माझ्या शेजारी.
पतन उद्धार संघाचा महिमा. तुमचं पतन करून घ्यायचंय की तुमचा उद्धार करून घ्यायचा हे संगतीवर अवलंबून आहे. म्हणून नामस्मरण घडो संत समागम वाउगाची भ्रम नको देवा. नाही योगदान दिलं तरी चालेल, तुम्ही नाही परमार्थ केला काही हरकत नाही, तुम्ही नाही नामचिंतन केलं काही हरकत नाही, चांगलं बोलला तरी काही हरकत नाही, वाईट बोलू नका. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना, बनकर मत रहना, बनकर मत रहना. येणं देणं काहींचा त्रास असतो, गावाला त्रास, घराला त्रास, तालुक्याला त्रास, जिल्ह्याला त्रास, राज्याला त्रास, देशाला त्रास, त्रासच त्रास, गेल्यावरही राखेचा त्रास. राखून नेऊन टाकायची एवढं पाप केलंय. काहींचं जीवनच काट्यासारखं आहे, काहींचं जीवन फुलासारखं आहे. अगदी सांगू द्यात मला, फुलाचं जीवन गोड आहे हो, फार गोड आहे. फुलाचं जीवन गोड आहे, ज्याच्या हातात जाईल त्याला सुगंध देतं. एखाद्याच्या पायाखाली गेलं तरी पायाला सुद्धा सुगंध देतं. काट्याचं जीवन तसं नाहीये. काट्याचं जीवन असं आहे, जिथं जाईल तिथं टोचल्याशिवाय राहत नाही. कोण? काटा. काटा. काटा किती एज्युकेटेड असू द्या, हुशार असू द्या, कोण? काटा. श्रीमंत असू द्या, काटा श्रीमंत असू द्या, लोक काट्याची माळ घालत नाही. लोक काट्याची नाही घालत, लोक फुलाचीच माळ घालतात, फुलाची घालतात. फुलांचं जीवन असं आहे, सुगंध देणं. म्हणून नामस्मरण घडो संत समागम. संतांचं जीवन हे सुगंध देणार आहे. राष्ट्रसंत भगवान बाबा खऱ्या अर्थाने एखाद्या मोठ्या माणसाला जर कशानेच आवर बसत नसेल तर त्या माणसाला कलंकित केलं जातं. बरं का, कलंकित केलं जातं. बाबा 9च्या नंतर शिट्टी वाजवा ना, राहिलेली इकडं लक्ष द्या, वाजू द्या त्यांना, मन स्थिर ठेवा. राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्यावर मोठा कलंक लादला गेला. अगदी शयन करत असताना भगवान बाबांच्या अंथरुणावरती एका बाईची चोळी दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी आणून टाकली. चोळी टाकल्याच्या नंतर भांडत बसले नाही, केस करत बसले नाही. खऱ्या अर्थाने ज्या चोळीमुळे आणि ज्या गोष्टीमुळे माझ्या परमार्थाला आणि मला कलंकित केलं जातं ती गोष्टच नाहीशी करून टाकली. चमत्कार बघा. ज्यांचं मन, ज्यांचा श्वास, ज्यांचे रोमांच, ज्यांचं रक्त सुद्धा देवाला अर्पण आहे, रक्त सांडलं आणि तुळशी उगवल्या. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे, तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे, धावून आले देव दिले अभय तेथे, धावून आले देव दिले अभय तेथे. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्ती माता दिसे शांतीची शोभा. हे आरती भगवान बाबा, चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्ती माता दिसे शांतीची शोभा. शोभा. ज्या ठिकाणी रक्त सांडल्या गेलं तिथं तुळशी उगवल्या गेल्या. ज्यांचा रक्ताचा थेंबही देवाला अर्पण आहे असे राष्ट्रसंत भगवान बाबा. जमिनी विका आणि पोरांना शिकवा, हे ब्रीद वाक्य जरी छोटं वाटत असलं तर किती महत्वाचं आत्ता सांगते मी तुम्हाला. जमिनी विकल्या आणि पोरं शिकले तर जमिनी विकत घेता येईल. ऐका, जमिनी विकल्या गेल्या आणि पोरं जर संस्कारिक निघाले तर जमिनी विकत घेतल्या जाईल. पण पोरं जर संस्कारहीन निघाले, 100 एकर जरी कमवून ठेवली तुम्ही, ते विकल्या जाईल ना संस्कार नसल्यामुळे. हे ब्रीद वाक्य भगवान बाबांचं होतं. त्यांचं जीवन परमार्थासाठी समर्पित होतं. वैराग्यमूर्ती वामन भाऊ महाराज, अगदी महाराजांना मी मनापासून धन्यवाद देईल. 12 वर्ष झाले भाऊबाबांची पुण्यतिथी या परिसरामध्ये तुम्ही करता. ऐश्वर्य संपन्न संत आहेत राष्ट्रसंत भगवान बाबा. बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी तुमचं जीवन आहे. वामन भाऊ महाराज एका कारखान्यावरती गेले, माहितीये तुम्हाला, तरी सुद्धा सांगून पुढे जाणार. कारखान्यावरती गेले. आमचे काही कामगार कारखान्यावरती कामाला आहेत. त्या मालकाला सांगितलं दिवाळीला सुट्टी नाही दिली तरी चालेल,
पण आमच्या सप्ताहाला सुट्टी द्या त्या कामगारांना. कारण आजही आपली प्रथा अशी आहे, एखादी मुलगी जर सासरवासी नसेल तर ती सासू सासऱ्याला नवऱ्याला म्हणते, हे बघा मला दिवाळीला नाही पाठवलं तरी चालेल, पण आमच्या सप्ताहामध्ये पाठवसाल ना मला तुम्ही. एवढी ओढ ती परमार्थाची त्या मुलीला सुद्धा आहे. म्हणून कामगारांना दिवाळीला नका सुट्टी देऊ, पण आमच्या सप्ताहासाठी सुट्टी द्या. एवढा मोठा कारखाना आहे तुमचा. वामन भाऊ महाराज म्हटले, एवढा मोठा कारखाना आहे तुमचा, आमच्या गोमातेसाठी चारा द्या. वाईट प्रवृत्तीचा होता तो मालक. तो म्हटला सुट्टीही मिळणार नाही, गोमातेसाठी चारा मिळणार नाही. तुम्ही काय कारखान्याचे मालक आहात का? मी मालक आहे, मी ठरवेल काय करायचं, निघा बाहेर. वैराग्यमूर्ती वामन भाऊ महाराज कारखान्याच्या बाहेर आले आणि म्हटले, धर्मासाठी नसेल, देवासाठी नसेल, गोमातेसाठी नसेल, आग लागू दे कारखान्याला. लोखंडाच्या कारखान्याला आग लागली गेली. एवढी ताकद संतांच्या वाणीवर. हे संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे. समुद्र नदी नये पैना, म्हणून नये लिंगा. संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे. माणसासारिखे संत न होती जगा माणसासारिखे. दिसायला माणसासारखे जरी असले तर ते संत आहेत. सहज कृपा करून जातात, सहज बोलणे ही तो उपदेश, करुणी सायस शिकविती. सहज आपलं कल्याण करून जातात. कोण? संत. दृष्ट प्रवृत्तीचे लोक सहज वाटोळं करून जातात. चालता चालता काडी टाकायला काय लागतं महाराज? इतरांची संगत न करण्यापेक्षा संत संगत घडू दे, पायी तीर्थयात्रा घडू दे. पायाने तीर्थयात्रा घडली, देवाचं नामचिंतन घडलं, देवाचं दर्शन झालं तर राम म्हणता वाटच आहे यज्ञ पाऊला पाऊला. पायाने तीर्थयात्रा घडू दे. आणि जर द्यायचंच असेल देवा अभंगात शेवट, पाय तीर्थयात्रा मुक्ती राम नाम. बोला बोला. अनेक मागणे नाही नाही देवा, मागणे नाही नाही देवा. अनेक मागणे नाही नाही देवा, अनेक मागणे नाही देवा. एका जनार्दनी सेवा दृढ दे, एका जनार्दनी सेवा दृढ दे. नामस्मरण करो संत समागम, नामस्मरण करो संत समागम. एका जनार्दनी सेवा दृढ देये, एका जनार्दनी सेवा दृढ देये. नामस्मरण करो संत समागमे, नामस्मरण करो संत समागमे. अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ नेई. सेवा करत असताना दृढ भाव असला पाहिजे. ज्याचा दृढ भाव असतो ते माणसं सहसा पावती घ्यायला टाळतात बरं का. पावती घ्यायला टाळतात वर्गणीची. पावती ही घेतली पाहिजे, आठवण राहते, पण ज्याचा भावच अगदी नितळ आहे. काही लोकांना सवय आहे, खूप काही देऊन सुद्धा खूप काही सांगत नाही. सेवा भाव सांगू द्या मला. काही सवय असती काही लोकांची अशी की द्यायचं काहीच नाही, कल्लोळ फार मोठा आहे. वर्गणी मागायला लोक गेले की आमचंच घर दिसतं का तुम्हाला? उठला का सुटला आमच्याच घरी. ए बाळ्या 11 रुपयान मांड्यांच्या हातावर निघा. सेवा फार कमी आहे. काही याच्याही पुढचे असतात. जोपर्यंत गावामध्ये वर्गणीचा कार्यक्रम चालू आहे तोपर्यंत सासरवाडीला निघून जायचं.
आणि काल्याच्या पंक्तीच्या दिवशी तिकडचे सासरवाडीचे लोक जेवायला इकडं आणायचे वर्गणी. सेवाभाव तेवढा आपण जेवढं प्रपंचावरती प्रेम करतो त्याच्यापेक्षा परमार्थावरती केलं पाहिजे. तुम्ही परमार्थ सांभाळा, देव तुमचा प्रपंच सांभाळतो. गरज नाही. किती रावणापेक्षा श्रीमंत होता येणार आहे का आपल्याला? एक पठ्ठ्या कधी न वारीला जाणार. गावातले लोक म्हटले खूप आनंद असतो, चला वारीला. तो म्हटला पण येतो, पण रुपया खर्च करणार नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्हाला संख्या वाढवायची, कोणत्याही क्षेत्रातले माणसं असू दे. वारकरी म्हटले काही हरकत नाही, खर्च आम्ही करतो, पण चला वारीला. पाटील चला वारीला. आला वारीला, पंढरपूरला आला, चंद्रभागेचं दर्शन घेतलं आणि बाहेर आला स्नान वगैरे करून. बाहेर आल्याच्या नंतर आता नवीन वारकरी, नवीन सभासद झाल्याच्या नंतर माणसं जशी परीक्षा घेतात, नवीन वारकरी आला, भगवंताला वाटलं याची परीक्षा घ्यावी म्हणून देवाने वासुदेवाचं रूप घेतलं. पाटील आंघोळ करून वासुदेवाला 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 याच्या सगळ्या कुळाचा उद्धार करून टाकला. आणि वासुदेव म्हटला 1000 रुपये नको, पण 1 रुपया द्या. बरोबर आहे ना, वारीला जातात दान पावलं 1 रुपया घेतला की निघून जातात. पण याचं ठरलं होतं 1ही रुपया खर्च करायचा. आता याला कसं नाही म्हणून सांगायचं, गावातलं असतं तर सांगितलं असतं. मग आता खोटं बोलायचं त्याला. त्या वासुदेवाला पाटलाने सांगितलंय, बघा माझ्या खिशात 1ही रुपया नाही, आंघोळीसाठी आलोय, पण आमच्या मठावरती या, 1 रुपया देऊन टाकतो. पाटलाला वाटलं 1 रुपयासाठी हा वासुदेव मठावरती येणार नाही. पाटील गेले मठावरती, जेवण वगैरे केलं, झोपले. लोक भजन करत होते. हा घोरायला लागला. तिकडून सकाळ झाली. सकाळ झाल्याच्या नंतर दरवाजा वाजवला त्या रूमचा. उघडल्याबरोबर वासुदेव दिसला. वासुदेव म्हटले, पाटील कालचा रुपया द्या, आता रुपया खर्च करायचा. पाटील म्हटले, काय? म्हटले, वासुदेवा तुम्ही लेट आलात, उशिरा आलात, सगळे पैसे खर्च झाले, भाड्याला पैसेच राहिले नाहीत जायला. रुपया राहिला नाही. म्हटले रुपया मोकळा झाला, 1ही रुपया राहिला नाही. पण पाटील रुपया द्यावा लागेल. वासुदेव म्हटले, तुमच्यावरती ओझं उपकार आहे माझा, मी तुमच्या कुळाचा उद्धार केला. पाटील म्हटले, काळजी करू नका, जवळच गाव आहे माझं, जास्त नाही लांब, 450 किलोमीटर आहे. गावात या, रुपया देऊन टाकतो. आतापर्यंत मी कुणाचाच रुपया ठेवला नाही. देण्याचाच प्रश्न नाही तर मागं देण्याचा कोणता प्रश्न येतो? गावाला या, गावाला या. पाटील गावात गेले आणि गावात गेल्याच्या नंतर अगदी 15 दिवस झाले. खात्री पटली वासुदेव येणार. गावाच्या बाहेर आले पाटील, वासुदेव दिसला. जसा वासुदेव पाहिला की धूम ठोकली घरी. पत्नीला सांगितलं, मी मरायचं नाटक करतो, तू रडायचं नाटक कर. आता रडायचा काय कोर्स करावा लागतो का वेगळा? ती म्हटली, बरे होते ना, आता मोबाईलला रिचार्ज कोण मारेल, व्हॉट्सअप बंद पडेल माझं, फेसबुक तर पाहताच येणार नाही. बरे होते. अंगावर घेऊन तिच्या मांडीवर ती रडायला लागली. वासुदेव आला घर नंबर विचारत विचारत, पाटलीनबाई पाटील कुठे गेले, काय काम आहे? माझा रुपया राहिलाय त्यांच्याकडे, पंढरपूरवरून आलोय. रुपया मागायला आला पंढरपूरवरून? कसला रुपया? पाटील तर गेले. वासुदेव कोण होता? साधा आहे का तो? वासुदेव म्हटला, पाटील एरवी गेले आणि तेरवी गेले ना, मौत करूनच जातो, तसा नाही जात म्हटला. तसं जाऊन जमणार, मौत करून जातो. आता गावाला काही वेगळी खबर द्यावी लागते का? लोक जमा झाले. काही सज्जन लोक म्हटले, कसाही असू द्या, आपण आपल्या गावातला माणूस आहे, शेवटची चांगली आंघोळ घाला, चुलीला लाकडं घाला, 2-4 लाकडं शिल्लक घाला, पाणी जरा आणखी कडक उकळा येऊ द्या, उकळा, चकचक आंघोळ झाली पाहिजे. ते उकळतं पाणी त्याने आंघोळ घालण्यात आली. पाटील असा एक डोळा उघडायचा की वासुदेव दिसायचा. पाटील काही डोळा उघडायला तयार नाही. लोक म्हटले, आता जास्त वेळ ठेवण्यात मजा नाही. तरडी आणा, तरडी आणली, त्याच्यावर त्याला बांधलं, फुलांची माळ टाकली, 4 खांदेकरी आले, उचललं, वर गेला तरी पाटील डोळा उघडायचा, ओढला इकडं वासुदेव दिसायचा. पाटील काही डोळा उघडायला तयार नाही. तरडी तशीच चौघांना स्मशानात नेली. आरडान ओरडान गेले स्मशानामध्ये. तिथं गेल्याच्या नंतर पाटलाला सरणावरती टाकलं.
सरणावरती टाकलं. 4 फेऱ्या झाल्या ना अग्नी डाव देण्यात आला. त्या अग्नीतून डोकून बघायचा कोण? डोळा उघडला की इकडं वासुदेव दिसायचा. पाटील काही डोळा उघडायला तयार? त्या भगवंत रूपी वासुदेवाला दया आली. पाटील काळजी करू नका, रुपया सुटला. पाटील म्हटला हे बघ पठ्ठ्या उठला. तू का म्हणे धन धनासाठी देती, देवासाठी देऊन पाहना प्राण किती आनंद मिळतो. भक्त प्रल्हादाला कडे लोट केलं, हत्तीच्या पायाखाली दिलं, काही वाकडं झालं नाही. त्याचं सावरण्याची ताकद त्या भगवंतामध्ये आहे. मेरी लगी श्याम संग प्रीत यदुनिया क्या जाने, मेरी लगी श्याम संग प्रीत यदुनिया क्या जाने, मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने. क्या जाने कोई क्या जाने कोई क्या जाने, मुझे मिल गया मन का दुनिया मेरी लगी शाम संग प्रीत दुनिया क्या जाने, मेरी लगी शाम संग प्रीत दुनिया क्या जाने. जाने एखादी व्यक्ती जर आपण सुंदर पाहिली तर माणसं त्या व्यक्तीच्या सुद्धा प्रेमात पडतात. एखादी वस्तू पाहिली तर तिच्याही प्रेमात पडतात. हे विश्व ज्याने इतकं सुंदर बनवलं तो किती सुंदर आहे. छबी देखी मैंने शाम की जब से हुई बावरी मैं तो तब से, छबी देखी मैंने शाम की जब से हुई बावरी मैं तो तब से, मुझे मिल गया मन का सांगितलं होतं त्या शबरी मातेला. पर्वकाळ किती मोठा आहे. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये रामलल्लाचं आगमन झालं आणि महाराष्ट्रभर सप्ताह चालू झाले. किती मोठा पर्वकाळ आहे. भक्ती किती आहे शबरीचे मला सांगू द्या. माझी शबरी माता म्हणते जब मेरे राम जी का ज्ञानी श्रोते आहात. एका मूर्तिकाराने 2 मूर्त्या आणल्या होत्या विकण्यासाठी. गिराहिकाला विचारलं बाबा उजव्या हाताला जी आहे तिची काय किंमत आहे? मूर्तिकाराने सांगितलं तिची 100 रुपये किंमत आहे. डाव्या हाताला जी आहे तिची 10,000 रुपये किंमत आहे. दोन्ही वजनाला सारख्याच आहेत. कोणी बनवल्या? मीच बनवल्या. दिसायला सारख्या आहेत. अगदी पंचधातूच्या दोन्ही सगळं सारखं आहे. म्हटले मग हिची 100 रुपये आणि हिची 10,000. मला वेड्यात काढता का? म्हटले नाही. जिची 100 रुपये किंमत आहे तिच्या कानात जर तार टाकला तो तार इकडच्या कानातून निघतो, त्याला सरोता म्हणतात. आणि जिची 10,000 रुपये किंमत आहे त्या मूर्तीच्या कानात जर तार टाकला तर तो हृदयापर्यंत जातो, त्याला श्रोता म्हणतात. आणि श्रोते आहात. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते. हरिभक्तपरायण विकास महाराजांच्या पत्नी कीर्तन करतात ना, सुरुवात केली. त्यांना एक जाता जाता विनंती करून जाते, आमच्या पोटावर पाय देऊ नका. तसंच आहे का? कीर्तनकार झाल्यानंतर त्यांच्याही लक्षात येईल की माझ्या पतीला फार कष्ट आहेत. समाज सांभाळणं एवढी सोपी गोष्ट नाही. लोकांच्या हृदयामध्ये आपलं स्थान निर्माण करणं ही काही सोपी गोष्ट आहे का? एखाद्याचा फोटो घरात लावण्या इतकं सोपं नाही. हृदयापासून लोकांनी आपल्यावर प्रेम करावं आणि खऱ्या अर्थाने हा वारकरी संप्रदाय आहे. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते. झालेली सेवा माऊलींच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारायच्या चरणी.